रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी मोहन नलवडे. आज आपण एका डाळिंबाच्या बागेवर आलोय की विजय सपकळांची ही डाळिंबाची बाग आहे भवाननगर, बरोबर आहे का? तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमची बी ओळख करून द्या. मी विजय सपकळ, सपकळवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे. मला सांगा की ह्या डाळिंबाला आतापर्यंत फक्त आपले 2 डोस गेले. 2च गेले. छाटणीनंतर तुम्ही असं म्हणजे बोर्ड बघून माझ्या दुकानात आला. हो. तर मला सांगा की पहिले एक बायोसमृद्धीचा डोस गेलाय आणि त्याच्यानंतर 60-20चा डोस गेलाय. मला सांगा की हे डोस सोडल्यानंतर तुम्हाला ह्या डाळिंबामध्ये काय फरक वाटला? काय म्हणजे या पानामध्ये म्हणा, कॅनॉपीमध्ये काय होतं? एक फोटो काय बदल वाटला? पानं पहिल्यापेक्षा चांगली निघाली, रुंद पान आहे ती. झाड आणि दुसरी गोष्ट, एवढी फुलकळी आम्हाला कधीच लागलेली नव्हती. स्ट्रोक काय म्हणजे कसं आहे की चौकी कशी आहे, स्ट्रोक कसे आहे? चांगली. आणि जे सुरुवातीला तुम्ही सोडलेलं होतं ते काय म्हणजे आपला जे समृद्धीचा आणि 60-20चा डोस गेलाय त्याच्यानंतर, कारण पहिली जवळजवळ निघताना सगळी 99% तुमची नरकळी निघाली होती. आणि आता जी ही जी निघाली आहे ही मादी कळी आहे. हे बघू शकता तुम्ही, प्रत्येक स्ट्रोकला खाली फळं आहे. हे बघा, हे तुम्ही वारकाने बघू शकता. बघा इथं मादी कळी सुरुवातीला सगळ्या नरकळी ही जी निघाली नरकळी निघाली होती. काय सांगचाल याच्यावर तुम्ही? काय वाटतं तुम्हाला ह्याच्याबद्दल की तुम्ही ही 2 डोस दिले हे समाधानी आहात का? आहे. 100%. आहे. बरं, मला सांगा की तुम्ही नसताना आमच्या व्हिजिट होते हे चुकीचं होतंय का बरोबर होतंय? बरोबर होतंय. काय तुम्ही आला तरी तुम्ही सांगताय आलोय बागेत, आहे तू काय फोनवरले कॉन्टॅक्ट होतोय. बरं, आज मला सांगा तुम्ही दुट्टी आहे का? मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगतो, तुम्ही आमचं प्रोडक्ट घ्या अगर न घ्या, पण मी व्हिजिट देत राहणार. आमच्या व्हिजिटने काय होणार की ह्यात काय कच्चे दुवे आहेत ते फक्त तुमच्या निदर्शनात देणार. शेवटी कसं आहे की कुणाचं वापरायचं कुणाचं घ्यायचं हे तुमचा सर्वस्वी प्रश्न आहे. पण आमचं येणं आणि तुम्हाला त्यातल्या उणिवा जाणीवा करून देणं एवढंच काम आहे हे. आणि मी जे सांगितलं त्या पद्धतीनंच वागण्याचा 100% नाही 110% प्रयत्न करतो. तर एकंदरीत काय वाटलं, म्हणजे डोसेस कसे वाटले? रामा ॲग्रो डोसचे मला चांगलं, मी ह्याच्या आधी कधी वापरलेले नव्हते, पण आता वापरतोय. त्यांनी दिले 2 डोस खालून दिले, वर्ण स्प्रेला ते निमकरंज दिले. निमकरंज बद्दल काय सांगचाल, कसं वाटतं? निमकरंज बद्दल त्याचा रिझल्ट चांगला आहे. मव्याला ह्याला चांगला त्याचा रिझल्ट पडला मला. कॅनॉपी कशी दिसते झाडांची? चांगली दिसते, चांगली म्हणजे एकदम मस्त फ्रेश, असे माल फ्रेश दिसतोय, म्हणजे पानं वगैरे चांगली दिसते. शेतकरी मित्रांनो, हा पहिल्यांदा आपण छोटासा व्हिडिओ घेताय, सुरुवातच आहे. ह्याच्यानंतर प्रत्येक स्टेप बाय स्टेप ह्या बागेचे व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळतील. आणि कोणाला व्हिजिट द्यायची असेल तर बागेमध्ये या, व्हिजिट करा, तुम्ही बघा. कारण कसं आहे की आम्ही जे सांगतो ते प्रत्यक्षात आहे का नाही हे तुम्ही तुमच्या डोळ्याने खात्री करा. आणि जर तुम्हाला कुठल्याही पिकाबद्दल समस्या असेल तर माझं बेलवाडीमध्ये शिवकृषी सेवा केंद्र हे दुकान आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 91 12 87 15 16. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. रामकृष्ण हरी.